Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. भारतीय तरुण मंद आणि भरकटलाय अशी टीका राऊतांनी केली आणि त्यानंतर शिंदेची शिवसेना आक्रमक झाली. ठाण्यात युवा सेनेनं राऊतांचे पोस्टर जाळत आंदोलन केलं. पाहुयात. सध्या भारतीय तरुण मंद आणि भरकटलाय अशी टीका संजय राऊतांनी केली आणि तरुणांना मंद म्हटल्यानं शिंदेच्या शिवसेनेनं राऊतांच्या विरोधात आंदोलन केलं. व्लादिमीर लेनिन यांच्या फोटोसह त्यांचं वाक्य राऊतांनी ट्विट केलं. सर्व भारतीयांसाठी जर तुम्हाला एखादे राष्ट्र नष्ट करायचं असेल तर त्या देशातील युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा. सध्या भारतीय युवक असाच भरकटलेला आणि मंद झालाय. जय श्रीराम. अर्थात तरुणाई आजच्या परिस्थितीवरून आवाज उठवत नाही असं राऊतांना म्हणायचंय. राऊतांनी तरुणांना मंद म्हटल्यानं ठाण्यात युवा सेना आक्रमक झाली. राऊतांच्या ट्विटच्या निषेधाचे पोस्टर लावत शिंदेच्या युवा सेनेनं आंदोलन केलं. राऊतांचा प्रतिकात्मक पुतळाही युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जाळला आणि जोरदार घोषणाबाजीही केली. त्यांच्या युवा आघाडीतल्या एका तरुणाबद्दल आणि बाकीच्या देशातील तरुण हे त्याच्यात फरक आहे. त्यांना आज अख्ख्या देशाला माहिती आहे त्यांच्या युवा आघाडीने पूर्वीच्या काळात केलेले कांड, त्यांनी केलेले बाकीचे सगळे त्यांच्या कृत्य हे अख्ख्या देशाने बघितले. म्हणून त्यांनी कुठल्याच युवकाला त्यांच्या युवा पिढीशी युवा आघाडीशी जोडू नये. त्यांनी जो हा केलेला वक्तव्य आहे तो एकदम निंदनीय आणि आक्षेपार्ह आहे. त्याचा आमच्या सर्व देशातील युवकांच्या वतीने त्याचा आम्ही निषेध करत आहोत. युवा सेनेच्या वतीने निषेध करत आहोत. युवा सेना संजय राऊतांच्या भांडूपच्या घराबाहेर आंदोलन करणार होती आणि त्यासाठी कार्यकर्ते राऊतांच्या घराच्या दिशेनं निघालेही होते. मात्र पोलिसांनी विक्रोळीतच त्यांना रोखलं. यावेळेला काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं. त्यामुळे ठाण्यात युवा सेनेनं आंदोलन केलं. तर युवकांना मंद म्हणणाऱ्या राऊतांना भाजपच्या नवनाथ बन यांनीही उत्तर दिलंय. राऊतच मंद आणि भरकटलेलं असून युवा राष्ट्रनिर्मितीत पुढे येणारा असल्याचं भाजपनं म्हटलंय. भारतीय युवकांना मंद आणि भरकटलेला असं ट्विट लिहिताना जनाब संजय राऊत यांनी स्वतःला आरशामध्ये बघितलेलं असेल. जनाब संजय राऊत इथला युवक हा मंद किंवा भरकटलेला नाही तर राष्ट्र निर्माणासाठी पुढे येऊन काम करणारा आहे. मंद आणि भरकटलेले तुम्ही असाल. ज्या व्लादिमीर लेनिन यांचं वक्तव्य संजय राऊतांनी ट्विट केलं त्या लेनिन यांना रशियन क्रांतीचे जनक म्हटलं जातंय. पण त्याच वेळेला त्यांची हुकुमशाह अशी ओळख आहे. विरोधकांवर दडपशाही केल्यानं वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून लेनिन यांची इमेज तयार झाली. दिनेश दुखंडेसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.